मंत्र्यांनी त्यांची त्यांना सवलत आहे. त्यांनी 100 गाड्या फिरवल्या तर आम्हाला लादायचं, कुणावर जनतेवर लादायचं. त्यांच्या विरोधात आहे सरकारच्या. निवडून निवडून दिले तर पण त्यांनी सुधारावं ना. मग काय सायकल चालवावं लागेल परत. सायकल हा दुसरा काय पर्याय नाही आपल्याकडे. बाहेर फिरायची आता ताकदच राहिलेली नाही आता म्हणायचं. कारण काय मार्केट डाऊन एवढं की सामान्य माणूस अवघड आहे. मंदिराने पोट भरणार आहे. माझा ग्रॅज्युएट मुलगा MA झालेला, माझा नोकरी आहे, त्याला मंदिराच्या बाहेर बसतो त्याला कोटारा घेऊन. गेल्या 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. सध्या आपण चिंचवडमध्ये आहोत आणि आज तब्बल 111 रुपये पॉईंट 55 पैसे पेट्रोलचा दर आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून सतत पेट्रोलच्या दरामध्ये वाढ होत आहे आणि यामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एकीकडं डिझेल आणि पेट्रोल वाढल्यानंतर याचा थेट जो फटका आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. त्याचं कारण असं की महागाई जी आहे ती वाढलेली दिसत आहे. महागाई वाढत आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. काय सांगणार? खरं तर पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये गेल्या 12 दिवसामध्ये चौथ्यांदा वाढ झालेली आहे. चौथ्यांदा वाढ झाली. एवढी परिस्थिती वाईट आहे. लोकांना पेट्रोल घ्यायला सुद्धा मोहताज झालेत लोक. मुळात तर सिलेंडर पण नाहीये. लोक सिलेंडर सुद्धा भेटत नाहीये. इराकच्या युद्धामुळे एवढा प्रॉब्लेम झालाय. तर इराण आपल्याला सिलेंडर गॅस वगैरे देते, ऑइल देते, तरी पण हा मोदी घेत नाहीये. मोदीला लागते तिकडे अडाणी अंबानीच्या खिशे भरायला, तर तिकडून महागणे वस्तू घेतो. तेल वगैरे हे सगळं महागातनं घेतोय आणि आपल्याला विकण्याचं सगळं लादतं तो जनतेवरच लागतंय. मोठ्या मोठ्या नेत्यावर लादतात. त्यांच्या गाड्या बंद करा. एका गाडीत खेळा. मंत्र्यांनी 2 व्हीलर हिंडावं, सायकलीवर यावं. परंतु एक दिवसासाठी सगळ्यांनी गाड्या सोडल्या, एक गाडी दिवसानी घेतली, काय होणार? नंतर तापा सुरूच राहिला ना. एक दिवसांनी काय होणार आहे का? मला हे दिखावा आहे तो एक दिवसासाठी. मी 2 व्हीलर आलो आणि पेट्रोल 100 लोक तर मागे हिंडतात ना 2 व्हीलर घेऊन. त्याला काय पाण्यात फिरतात का? ते पाण्याने गाडी चालतात का? पेट्रोलच लागतं ना त्याला. मंत्र्यांना एक न्याय आणि नागरिकांना एक न्याय. एक न्याय. मंत्र्यांनी त्यांची त्यांना सवलत आहे. त्यांनी 100 गाड्या फिरवल्या तर आम्हाला लादायचं, कुणावर जनतेवर लादायचं. जनतेनेच पाळायचं सगळे. ह्यांनी पाळायचं नाही का? पट्ट्यावाले जनतेच्या पैशांनी फिरतात. ह्यांना काय गरज आहे एका गाडीत येणं ना? ते थालापती बरा आहे ना तेवढा. थालापती तर बेस्ट आहे ना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की राज्यात बदल झाला पाहिजे. झालाच पाहिजे. अक्षरशः बदल झालाच पाहिजे. काय केलं बीजेपीने? शेतकरी रोज मारतात, पोरं आत्महत्या करतात, नीटचे पेपर लीक झाल्यात. काय करणार? नोकऱ्या नाही. कुठेही नोकऱ्या दाखवा ना. काय आणते सरकार? महाराष्ट्रामध्ये काय आणून दाखव? कुठल्या कंपन्या आल्यात? आलेल्या कंपन्या गुजरातला जातात, त्यांचीच पोटं भरतात. गरिबांनी काय करायचं? सांगा ना साहेब, तुम्ही सांगा, तुम्ही न्याय द्या. आता भाजप तर हिंदुत्ववादावरच आहे ना. काय हिंदू कुठे घेऊन बसला हो? हिंदू माणूस म्हणून जागा ना. तुम्ही माणूस म्हणून तर जागा. माणूस माणसाला साथ द्या ना. नुसतं हिंदू मुस्लिम मंदिराने घर चालतं काय? पुजारीची पोटं भरायला लागली. गरीब भिकारी दारात बसलाय पुजारी. हा मंदिराच्या बाहेर भिकारी बसतो. देव असतं तर भिकाऱ्याला बाहेर बसवलं असतं का? पोटं त्यांची भरतात पुजाऱ्यांची. मंदिराने पोट भरणार आहे. माझा ग्रॅज्युएट मुलगा MA झालेला, माझा नोकरी आहे, त्याला मंदिराच्या बाहेर बसतो त्याला कोटारा घेऊन. मोदी म्हणतो वड्या तळाव. याला जबाबदार कोण आहे? सरकार नाही होत. सरकारला तुम्हीच निवडून दिले. आम्ही निवडून नाही दिलं. आम्ही त्यांच्या विरोधात आहे सरकारच्या. निवडून दिले तर पण त्यांनी सुधारावं ना. आता पेट्रोल 12 दिवसात 4 वेळेस वाढले, अजूनही वाढण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. शक्यता आहे तर आम्ही पायी चालणार. ते गाडीत हिंडतील, कारण आम्ही निवडून दिलं ना त्यांना. 100 गाड्याच्या थापा घ्यायला त्यांना अलाउड आहे. आम्ही फक्त चालत हिंडायचं. एवढंच सरकारचं म्हणणं आहे की गरिबांनीच मारायचं. खरं तर ही संतप्त प्रतिक्रिया आहे. आणखी काही जे नागरिक आहेत ते आपल्या सोबत आहेत, पेट्रोल भरणारे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. गेल्या 12 दिवसात 4 वेळेस पेट्रोल वाढले, दर वाढले. पेट्रोल वाढलंय पण सध्या कसं आम्ही गाडी जास्त वापरत नाही ना. हा, पण कसं आहे की ते पेट्रोल वाढल्यामुळे गाडी कसं वापरणार. म्हणजे मी नेहमीच गाडीचं पेट्रोल वाढत चाललंय. कधी 99 रुपये होतं, मग 103, 4, आता 110 झाले. 111.55 परत वाढलं काय? हा, आज वाढले 2.5 रुपयापेक्षा जास्त. आणि गाडी चालवायचं का नाही माणसांनी, का चालत फिरायची इकडे आता कसं व्हायचं? काय सांगाल मोदी सरकारला तुमच्या? काय सांगणार आता त्यांना किती पण सांगा तरी ते तेच कारण करणार ना. हा, ते तेवढं कोण साधणार आहे? पेट्रोल तर वाढणार ते परत तसं पण. आणखी पुढे वाढण्याची शक्यता आहे.
मग काय सायकल चालवावं लागेल परत. सायकल. हां, दुसरा काय पर्याय नाही आपल्याकडं. कारण ते बॅटरीच्या सेलसाठी ते पेट्रोलचे रेट वाढवतात, तर दुसरं काय करणार ते. आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. दादा, तुम्ही काम काय करता? आता टेलरिंग कपड्याचा व्यवसाय आहे. बर. मार्केट एवढं शांत झालंय, लॉकडाऊन मध्ये सुद्धा एवढं शांत नव्हतं असं म्हणजे वाटतंय आमच्या तर माहितीने. बाहेर वगैरे फिरता का? बाहेर फिरायची आता ताकदच राहिलेली नाही आता म्हणायचं. कारण काय? मार्केट डाऊन आहे एवढं की सामान्य माणूस अवघड आहे. आता 12 दिवसात 4 वेळेस पेट्रोलचे भाव वाढले. आज 2.5 रुपयांपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. ते दर वाढ झाली तरी सामान्य माणसाला थोडं जड जाणार आहे. मोठ्या लोकांना काय फरक नाही पडणार. गरीब जनतेला ह्या मार्केटचा आणि पेट्रोल वाढीचा खूप परिणाम होणार आहे. असं म्हणजे अवघड आहे. सरकारनं काहीतरी पावलं उचलली पाहिजेत की नाही? सरकार काय गरिबाचं सरकार नाही, श्रीमंत लोकांचं सरकार आहे. कुणाचं सरकार आहे? मोठ्या लोकांचा उद्योग, मोठमोठे बिल्डर, आता आपले पंतप्रधान तर वेगवेगळ्या देशात फिरतायत सगळं. ते आपल्याला काय कळतंय, फिरतात पण त्यांचे विचार वेगळे असतात, दाखवायचे वेगळे. त्यांचं काय सगळ्याच गोष्टी बी चुकत नसतील, पण काही गोष्टी आपल्याला जड जातात गरिबांना. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे व्यक्ती आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं म्हणजे गेल्या 12 दिवसांमध्ये 4 वेळेस पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, म्हणजे इंधनाचे दर वाढलेले आहेत. आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांमध्ये अत्यंत संतापाची लाट आहे. हे जे सरकार आहे ते श्रीमंताचं आहे, गरिबांचं नाही. त्यामुळं गरिबांसाठी काहीतरी केलं पाहिजे. केवळ हिंदुत्वावरती पोट भरत नाही, अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया सध्या नागरिक देताना दिसत आहेत. ऋषभ पांचाळ, मुंबई तक, चिंचवड, पुणे.